अरे काय? तुमची तब्येत बरी नाही आणि तुम्ही फोन बघताय. अच्छा, आणि माझी तब्येत बरी नाही हे माहिती आहे म्हणायचं तुला. काय कुठे होतीस कुठे तू? अजिबात फिरकलीच नाही सिधे. पण केदार सुद्धा फिरकलं नाही. पण त्या दिवशी कुठे होतात रे तुम्ही? हा, नाही मला कळलं ते काहीतरी त्या अनाथ आश्रमात जावं लागलं होतं तुम्हाला काहीतरी. पण फारच उशीर झाला का ग तुम्हाला? हो, हं? ते अनाथ आश्रमात ना बाबा एका मुलीची मेडिकल इमर्जन्सी होती, म्हणून तिकडे जावं लागलं आम्हाला. हा बाबा ठीक आहे, म्हणजे त्या दिवशीचं ठीक आहे, पण त्यानंतर सुद्धा अजून कामं सुरूच आहेत तुमची. कुठे केदार आहे कुठे अगं? या कामाच्या गडबडीत बापाला विसरला की काय तू? काय ग अगं, तुझ्याशी बोलतोय मी, लक्ष कुठे तुझं? तो बाबा मॉर्निंग वॉकला गेला असेल, येतच असेल थोड्या वेळात. हो, पण मला भेटायलाच आला नाही तो. त्याला सांग मी बोलवलंय म्हणून सांग त्याला. हा, हे बघा ना, मी चहा आणलाय तुमच्यासाठी. छान गवती चहा आहे, घ्या. आहा, काय मस्त सुगंध येतोय का? वा वा. ये इकडे बस. अगं ये इकडे बस. वा. तारिणी, काय काय लपवतेस का माझ्यापासून? नाही, असं काही नाहीये. तुम्हाला का असं वाटलं? असं नाही, मग कसं ग? काय झालंय? नाही मला कळत आहे ग. युवराजच्या एकाच चुकीमुळे मग सगळ्यांनाच त्रास सहन करायला लागलेला आहे. त्या पद्मीने तर काय मग सगळ्यांचा जीव नकोसा करून सोडला असणार. खरंच. तुम्हाला चहा आवडला? आवडला? काय छान तरतरी आली बघ मला. त्या कामताला येऊ दे. एवढ्या 3-3 वेळा घ्यायच्या गोळ्या औषधं देऊन ठेवले. त्याला सांगतो त्यापेक्षा 3-3 वेळा हा चहा प्यायला दे, बघ मी आणखी लवकर बरा झालो असतो. बरं बाबा, मी येऊ का आता? काय येऊ येऊ लावलेस तू? काय कुठे जायचंय का तुला? नाही नाही, जरा काम होतो, बाकी काही नाही. कशी का बघ, एक तर 2 दिवसांनी आली आहेस तू. अगं तुझा चेहरा बघितल्यावर बघ कसं जरा बरं झाल्यासारखं वाटलं मला. नाही म्हणजे आपल्या घरातलीच कामं होती. कामं काय होत राहतील, बस कशी कामं.